नाशिक शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या हादऱ्यानं दणाणलंय। वर्चस्वादातून टोळक्यांमध्ये हाणामारी आणि थेट गोळीबार झालाय। धक्कादायक घटना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। घटना आहे 23 जुलै रोजी पहाटे 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास पेठ रोडच्या फुलेनगर परिसरातील सुमित महाले या युवकाच्या चाळीत सराईत टोळक्याने येत त्याच्यावर शिवेगाळ केली, दगडफेक केली आणि गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। नेम चुकल्यानं अनर्थ टळला आणि सुदैवाने गोळी कुणालाही लागली नाही। मात्र ही संपूर्ण दहशत सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येते। या फुटेजमध्ये टोळीच्या दहशतीचं वातावरण आणि हल्ल्याचे थरारक क्षण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतात। या घटनेनंतर पोलिसांनी सुमित महाले यांच्या फिर्यादीवरून संशयित विकी वाघ, ऋषिकेश परसे उर्फ बाबा, जय खरात, जय मोरे उर्फ टिंगरी, तुंड्या जाधव आणि इतर 4 ते 5 साथीदारांवर गुन्हा दाखल केला। हेच आरोपी काही दिवसांपूर्वी देखील 3 पुतळे परिसरात दगडफेक प्रकरणी फरार होते। आता जामिनावर बाहेर पडून त्यांनी पुन्हा हाच प्रकार केल्यानं संतापाचं वातावरण आहे। पोलिसांच्या माहितीनुसार या टोळीने याआधी 11 मार्च 2023 रोजी विशाल महाले यांच्या घरावर हल्ला केला होता, ज्यात त्यांची आई उषा संजय महाले यांना गोळी लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। या प्रकरणी विशाल भालेराव, संदीप अहिरे, जय खरात, विकी वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। या हल्ल्यानंतर रोहित गांगुर्डे, प्रेम महाले, सुमित महाले, प्रेम मिरके यांच्या टोळीनं बियरच्या बाटल्या फेकून परिसरात दहशत निर्माण केली। त्यामुळे दोन्ही टोळ्यातील 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल झाला। विशेष म्हणजे सर्व आरोपी सध्या फरार असून पंचवटी पोलिसांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी जर वेळीच कठोर पावलं उचलली नाही तर नाशिक पुन्हा एकदा रक्तरंजित होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।